ते काय चाललंय? आपण इकडे पिझ्झा खायला आलोय. तुम्ही लोक काय करतायत दोघं? इथे लुडो खेळायची जागा आहे का ही? कोण जिता? गुज्जू जितली लुडो मध्ये. सो फायनली आता माऊ उठली आहे. तिचं फोटोशूट आता चालू झालंय. फोटोशूट चालू होत आहे नेहमी, म्हणजे तिचं आल्या आल्या पहिला फोटोशूट चालूच व्हायला पाहिजे. आणि आता फोटोशूटला सुरुवात होते. माहिती नाही 1 तास जाईल की 2 तास. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये राज सोनम ब्लॉग्स. तर कशी आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि सो आता मी रेडी झाली आहे फायनली. तुम्ही बघितलं असेल की मी आज कशी दिसते, कमेंट करून नक्की सांगा. आणि आज परत तोच विषय, गुज्जूच्या डॅडीला आहे सुट्टी आणि वीकेंड आहे, त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय बाहेर फिरण्यासाठी. म्हणजे अजूनपर्यंत काही डिसाईड नाही केलं की कुठे जाणार आहे. 2 दिवसाची पॅकिंग वगैरे करून घेतली आहे, पण कुठे जाणार आहे ते अजून डिसाईड नाहीये. सो आता निघालोय आम्ही घरातून, तर निघालो. आता पुढे बघूया, बाहेर जाऊन डिसाईड करूया की कुठे जाणार आहे कुठे नाही जाणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही जराही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही नक्की कुठे आज चाललोय फिरायला. सो आता मी निघते. सो फायनली आम्ही जिथे कार पार्क करतो तिथे मी आता आली आहे. आणि माऊ आणि गुज्जू आता रेडी होत आहे, ते यायचे बाकी आहेत. सो अजूनपर्यंत डिसाईड अजूनपर्यंत झालंच नाही की कुठे जाणार आहे. तर आता बस कार पार्किंगच्या इथे आली आहे. आता कारमध्ये बसली आहे. आता डिसाईड करणार आम्ही की कुठे जाणार आहे. आणि थोड्याच वेळात तुम्हाला सांगते की आम्ही कुठे जाणार आहोत. तुझ्या पाठीमा कोण आहे? आता भेटून आली. अरे चाललोय बाहेर. चल मी येते. बाय बाय. माऊ एकदम रागामध्ये. आम्ही लेट केला म्हणून तिला राग आलाय. या वेलकम. थँक्यू. माऊचं तोंड बघा. माऊ एकदम रागात आहे. माऊ व्हॉट हॅपन? आता ओव्हर ऍक्टिंग नको दाखव, बस कर. अरे मग पहिलाच एक फिक्स टाइम सांगायचा माणसांना, समजलं ना? शॉपिंग करायला तू गेलेली का रायसरला गेलेला? आता मग बोलायचं ना मी शॉपिंग करायला चाललीये आणि इकडे आणि तिकडे. खोटं काय बोलते? तुला काय एवढा प्रॉब्लेम? यार ताई ते बंद करा. मी पहिला सांगते बंद करो हात जोड के. माऊचा राग तुम्ही बघितलाच असेल. माऊ किती रागवली होती, भयंकर. माऊ कारण की आम्ही लेट केला ना, त्याच्यामुळे तिला राग आला होता ऍक्च्युली. आता तिचा राग शांत झालाय की नाही माहिती नाही. माऊ राग शांत झालाय की नाही? झाला का? तो माऊचे रिॲक्शन तुम्ही बघितले. एकदम रागवली होती. सो आता आम्ही अजून डिसाईड नाही केलंय कुठे जायचंय बाहेर फिरायला. पण आता आम्ही सध्या चाललोय पिझ्झा खायला जॉईसचा. थोडे भूक लागले. निघाल्या. सो इथे बघा कसं फोटोशूट चाललंय. इकडे आपण पिझ्झा खायला आलोय ना, आणि तुम्ही फोटोशूट करताय. अच्छा. गुजू काय ऑर्डर केलंय पिझ्झा मध्ये? तुला माहिती नाही तू काय ऑर्डर केलंय? इथे काय चाललंय? आपण इकडे पिझ्झा खायला आलोय. तुम्ही लोक काय करतायत दोघं? इथे लुडो खेळायची जागा आहे का ही? कोण जिता? गुज्जू जितली लुडो मध्ये. हार गए गुज्जू का डॅडी. हार गया गुज्जू का डॅडी. हार गया. गुज्जू विनर. चिकन डिनर. सो फायनली ऑर्डर केलेला पिझ्झा आलेला आहे. हा जॉईसचा स्पेशल पिझ्झा आहे आणि हा बार्बिक्यू स्पेशल आहे. सो आता मस्त ऑर्डर आलेली आहे. आता मस्त एन्जॉय करणार आहे पिझ्झा आम्ही. गुजू चल तू टेस्ट कर स्टार्टिंगला. चीजी आहे चीजी. चीज बस सांगितलं आहे ना मी. सो माऊ टेस्ट कशी आहे पिझ्झाची? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. टेस्ट छान आहे. गुज्जू टेस्ट कशी आहे? आवडली? गुज्जू को क्या चाहिए?
गुज्जू के डैडी बोलते गुज्जू को सिर्फ पिज्जा चाहिए, गुज्जू को घर का खाना नहीं चाहिए। टेस्ट कैसा है? सो फायनली आमचं पिझ्झा खाऊन झालेलं आहे आणि हे बघा गुज्जू काय करते, गुज्जू लिपस्टिक लावायचं काम करते। गुज्जू मम्मा काय करते तू? सो काय शोधत होती? पेप्सी। मी घेऊन आली पेप्सी आतमध्ये। सो फायनली आता आम्ही इथून पिझ्झा पण खाल्ला मस्तपैकी पोट भरून। आता आम्ही इकडनं निघालोय आणि फायनली आम्ही डिसाईड केलेलं आहे की नाही आपण माऊला विचारूया। माऊ डिसाईड झालंय फायनली आपण कुठे चाललोय? मला माहिती म्हणजे अजून डिसाईड झालंय नाही झालं हे पण तुला माहिती नाहीये? नाही मला माहितच नाही आपण कुठे चाललोय। हे बघा आता असं निघालो तो आहे आणि माहिती नाही अजून डिसाईडच नाही केलं होतं। सो फायनली आता डिसाईड केलंय आम्ही लोकांनी की आम्ही लोक जातोय गोराई बीचला वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी आणि इथून पिझ्झा वगैरे खाल्ला। आता निघालोय फायनली मस्तपैकी गोराईला जाऊन मजा मस्ती करणार आहे, खूप धमाल करणार आहे। हो आम्ही जातोय आणि रस्त्यामध्ये आम्हाला मस्त किती छान क्यूट गाडी दिसलीये। कोणती आहे एवढं मला दिसत नाहीये पण BMW आहे ना, बट मला एवढं काय नॉलेज पण नाही पण छान वाटते, क्यूट वाटते आणि कलर पण किती छान वाटतोय। असं काहीतरी युनिक मला दिसलं। आगे चलो उसके आगे चलो। मस्त लग रही है, उसका कलर भी अच्छा लग रहा है एक्चुअली, छान वाटते। कोण असेल गाडी? कोण असेल कोणाची तरी असेल गाडी। Z4। सो रस्ता बघा हा कसा आहे एकदम आणि जास्त अंधारा पण नाही झालाय, 10च वाजले तरी पण किती डेंजर असा रस्ता वाटतोय। कधीतरी छान वाटतं अशा ठिकाणावरून जायला। एकदा भीती तर वाटते आणि गुज्जूचे डॅडी अजून घाबरवतात, बोलता है यहाँ से बीच में से शेर आएगा तो क्या होगा, पता नहीं क्या होगा। मैं तो बोली पहले कांच बंद करो। डेंजरस आहे रस्ता हा। शेर आला 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 आला। तो फायनली आम्ही आमचा स्पॉट शोधून काढलाय, खूप दिवसानंतर या स्पॉट वरती आलोय। हा स्पॉट मध्ये बंद होता, मस्त दर्या किनारा नाव आहे आणि मध्ये बंद होता आणि आता रिटर्न चालू झाला। मस्तपैकी हा स्पॉट आहे। आम्ही फायनली आता इथे आलो आणि मस्तपैकी इथे बसलोय। माऊला बघा, माऊला खूप थंडी वाजते आणि गुज्जूला पण थंडी वाजते। गुज्जू काय काय घेऊन बसली आहे इथे, मस्त म्युझिक सिस्टम वगैरे आहे, मस्त वीकेंड आम्ही एन्जॉय करतोय आणि इथे बीच आहे। माऊ बोलते बीच बघा, बीच बघा, इथे बीच आहे समोर, बीचचा व्ह्यू आहे आणि असं मस्त वातावरण इकडचं आज एन्जॉय करतोय। गुज्जूचे डॅडी आता ड्राईव्ह करून थकलेले आहेत, त्यांचे बघू शकता डोळे आणि ते बर्थडे पण सेलिब्रेट होतोय कोणाचं माहिती नाही आणि इथे मस्तपैकी आता आम्ही पण डिनर ऑर्डर केलं आहे। आता डिनर येणार आहे आणि खूप सारा मस्ती करणार आहे। सो फायनली आता माऊ उठली आहे, तिचं फोटोशूट आता चालू झालंय, फोटोशूट चालू होत आहे नेहमी, म्हणजे तिचं आल्या आल्या पहिला फोटोशूट चालूच व्हायला पाहिजे आणि आता फोटोशूटला सुरुवात होते। माहिती नाही 1 तास जाईल की 2 तास। फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता सकाळचे वाजलेत 5 वाजता। 2 दिवसाचा प्लॅन होता पण आम्ही आलो निघून, कारण की खूप जास्त टायर्डनेस झाला आणि उद्या पण थोडा बाहेर जायचं आहे थोडं कामानिमित्त, त्याच्यामुळे आजच आम्ही घरी आलो। सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते हो आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम दाखवा।